जय हिंद भावांनो. आपण RWM मॉक टेस्ट 4-1-2026 दिलेली आहे भावांनो. माझा स्कोर किती झाला? 95 प्लस किती आहेत? 110 प्लस किती आहेत? सेफ स्कोर भावांनो का आहे त्या या तारखेचा? परत हिंदी, रिजनिंग, GK, GS, मॅथ्स कसं होतं भावांनो? मला किती मार्क्स पडल्यात हे सगळं भावांनो आजच्या व्हिडिओत बघणार आहे. वेळ न घालवता भावांनो चालू करूया. तर भावांनो RWM मॉक टेस्ट 4-1-2026 टोटल स्टुडंट होतं भावांनो 1,07,030 1,07,320 प्लस स्टुडंट होतं. 95 प्लस आहेत भावांनो 37,207. 110 प्लस आहेत भावांनो 17,870 आणि 125 प्लस आहेत भावांनो 4,052. तर भावांनो याच्यातलं सगळ्यात मोस्ट गोष्ट म्हणजे टोटल भावांनो बघा 1,07,320 मागच्या वेळेपेक्षा ह्यावेळी जास्त आहेत भावांनो स्टुडंट. कारण परीक्षा तारीख जवळ पडली आहे. 28 फेब्रुवारीपासून काय 23 फेब्रुवारीपासून स्टार्ट होणार आहेत परीक्षा. त्यामुळं भावांनो संख्या वाढलेली आहे. मॉक टेस्टवर जोर दिला आहे पोरांनी. 95 प्लस आहेत भावांनो 37,207. 110 प्लस आहेत 17,870. तर भावांनो ह्यांच्यामध्ये डिफरन्स बघा 19,337 पोरं आहेत फक्त 15 मार्काला. तर भावांनो 15 मार्क म्हणजे एक मार्क किती महत्त्वाचा आहे. जर एक मार्क वाढला तर भावांनो 1200 पोरं वाढतात. तर त्यामुळे भावांनो एक मार्क महत्त्वाचा आहे. आणि डायरेक्ट इथं बघा टोटल भावांनो 1,07,320 आहेत आणि 125 प्लस पोरं बघा फक्त 4,052 पोरं आहेत. म्हणजे जवळपास 1,03,268 पोरं जवळपास गेली. म्हणजे बघा मी सांगितले तुम्हाला 120 प्लस स्कोर पाहिजे का ते. कारण तुम्ही इथं बघू शकता किती कमी पोरं इथं पोहोचू शकतात. त्यामुळं भावांनो 120 प्लस तरी काढा. सेफ स्कोर होऊन जाईल भावांनो. आणि ह्या मॉक टेस्टचा सेफ स्कोर आहे भावांनो 110 प्लस. आपण एवढं धरून चालायचं 110 प्लस आपल्याला पाहिजेत. त्याच्यामुळे व्यवस्थित करायला लागते. आता हिंदी, रिजनिंग, GK, GS आणि मॅथ्स. तर भावांनो हिंदी होतं इझी, रिजनिंग होतं इझी अँड कॅल्क्युलेटिव्ह होतं म्हणजे जरा कन्फ्यूज करणारं होतं प्रश्न. GK, GS काय सांगता येत नाही. मॅथ्स होतं मॉडरेट लेवल आणि कॅल्क्युलेटिव्ह. तर भावांनो मला किती पडलं हे सांगतो. म्हणा हिंदीला आहेत 20 पैकी 20. रिजनिंग आहे 16 20 पैकी. GK, GS आहे 8 20 पैकी. आणि मॅथ्स आहे भावांनो 16 20 पैकी. 80 पैकी आहेत भावांनो 60. टोटल भावांनो 160 पैकी 160 पैकी पडल्यात मला भावांनो 115 पडल्यात भावांनो मला. सांगायचं एवढंच आहे की आपण 110 प्लस करा. ज्यांचं 95 प्लस आहे त्यांनी काय घाबरायला नाही भावांनो. हळूहळू वाढत जाते. आणि ऑल ओव्हर म्हणजे ह्या सगळ्यांचा भावांनो ॲव्हरेज स्कोर आहे भावांनो 80 म्हणजे 80 प्लस भावांनो ॲव्हरेज. भावांनो 80 प्लस आहे. म्हणजे कोणी पण एक्झाम दिली तर त्या सगळ्यांचा भावांनो 80 प्लसच्या आसपास काहीतरी स्कोर येतोय. पण भावांनो आपल्याला जायचा भावांनो 120च्या आसपास. आणि ह्या मॉक टेस्टचा स्कोर सेफ स्कोर आहे भावांनो 110. एवढे लक्षात ठेवा. आणि भावांनो परीक्षेचे डेट आउट झाली आहे 23 फेब्रुवारी. तर भावांनो त्याच्या आसपास म्हणजे म्हणण्यापेक्षा आपण दर आठवड्याला 2 मॉक टेस्ट द्या. माझं वैयक्तिक मत आहे 2 ना तर 3 मॉक टेस्ट द्या तुम्ही अवश्य. आणि ॲनालिसिस करा भावांनो पूर्ण. कारण ह्या मॉक टेस्टमध्ये पुढच्या मॉक टेस्टमध्ये चुकता कामा नये एवढं लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला भावांनो विसरू नका. जय हिंद.